साताऱ्यातील आणेवाडी टोलनाक्याजवळ ट्रकला भीषण आग लागून गाडीतील साहित्य जळून खाक झाले आहे। मुंबईहून बेंगलोरकडे मालवाहतूक करणारा ट्रक निघाला होता। आणेवाडी टोलनाक्याजवळ आल्यानंतर या ट्रकमधील सामानाला आग लागली। क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने ट्रक आणि ट्रकमधील साहित्य जळून खाक झाले आहे। आग विझवण्यासाठी सातारा नगरपालिकेच्या अग्निशामक बंब, त्याचबरोबर वाई नगरपालिका आणि किसनवीर कारखान्यातील अग्निशामक गाड्या तातडीने बोलावून ही आग आटोक्यात आणण्यात आली। दरम्यान या घटनेची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली भुईंज पोलीस ठाण्याचे कर्मचारी या घटनेचा तपास करत आहेत। आमचा ट्रक मुंबईतून बेंगलोर डेली माल वाहतुकीसाठी वापरतो आम्ही। आज इथून साताऱ्यातून आणेवाडी टोलनाका क्रॉस करत असताना केबिनमध्ये अचानकपणे आग लागल्याचं निदर्शनास आल्यानंतर ड्रायव्हरला त्यानं गाडी साईडला घेतली। गाडी साईडला घेऊन इथं जे लोकलचे सर्व्हिस सेंटरवाले आहेत, पुन्हा फायर ब्रिगेडवाले आहेत, वाईच्या, सातारा नगर परिषदेच्या, या लोकांनी सगळ्यांनी येऊन सहकार्य इथं केलेलं आहे आणि आगीवरती आटोक्यात आणलेलं आहे। फक्त आता जे मालाचं नुकसान झालेलं आहे त्या मालाचा अजून आम्ही हिशोब केलेला नाही आहे की किती नुकसान झालेलं आहे, तर तरी पण कमीत कमी 22-1 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे गाडीमध्ये। जीवितहानी कुठलीही झालेली नाही आहे या गोष्टीत। फक्त जे आता नुकसान आहे त्या नुकसानाचा आपला इन्शुरन्स वगैरे क्लेम या गोष्टी फक्त आता आम्हाला एकदा नमूद करून घ्यावे लागतील। काय होतं याच्यामध्ये, नेमका माल काय होता? बऱ्यापैकी या सगळ्या गोष्टीमध्ये साहेब कपड्यांचा माल होता आणि आपले सरमायकाचे रोल वगैरे वुडन मटेरियल जास्त होते। बाकी असं या व्यतिरिक्त केमिकलचं किंवा हार्मफुल असं कुठलीही गोष्ट नव्हती यामध्ये। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।